माहिती आहे आपण जेव्हा पार्टीमध्ये एकमेक फ्रेंड्स मिळतो तेव्हा आपण ड्रिंक करताना चेअर्स करतो. बरोबर. आपण चेअर्स का करतो? कारण की आपल्याला आपल्या फ्रेंड्सबरोबर आनंद व्यक्त करण्यासाठी चेअर्स करतो. का तुम्हाला माहिती आहे चेअर्स खरं का केलं जायचं? मी तुम्हाला सांगते. चेअर्स करण्यामध्ये काय आनंद व्यक्त वगैरे नव्हता. ॲक्च्युली ह्याची सुरुवात झाली पूर्वी युरोपमधून. झालं असं की पूर्वी युरोपमध्ये काय झालं की समोरचा आपला दुश्मन नाही आहे आणि त्यांनी काय त्या ड्रिंकमध्ये काय मिळवलं नसेल, तर तेव्हा ना चीअर्स करायचं. चीअर्स केलं तर कसं व्हायचं, ग्लास एकमेकांना आपटायचे आणि त्याच्यातलं काही पेय म्हणजे ड्रिंक आपल्या ह्याच्यात जायचं आणि आपल्यातलं काही ड्रिंक त्याच्यात जायचं. म्हणजे एकमेकाचे ड्रिंक्स एकमेकांना ते मिक्स व्हायचे. मग त्यामुळे आपल्याला खात्री व्हायची, की बाबा तो समोरचा आपला दुश्मन नाही आहे, तो आपला मित्र आहे. तो आपला घातपात करणार नाही आहे आणि त्याची काही साजिश नाही आहे. म्हणून त्यावेळी चेअर्स हे केलं जायचं. आज आपण चेअर्स का करतो? की हां, आपला मित्र आहे, एकदम आनंद व्यक्त करण्यासाठी चला चीअर्स म्हणून असं आपण बोलतो. खरं नाही. चीअर्सचं खरं खरं केलं काय जायचं, की समोरचा पासून आपल्याला काही धोका आहे की नाही, तो आपला मित्र आहे की शत्रू हे ओळखण्यासाठी चीअर्स केलं जायचं. बरोबर? तर अशाच वेगळ्या माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब